शांती। आज आहे 29/12/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता घरी जायचे आहे, त्यामुळे देहासहित देहाच्या सर्व नात्यांना विसरून माझी एकट्याची आठवण करा आणि पावन बना। प्रश्न आहे, आत्म्याशी संबंधित कोणती एक महीन गोष्ट महीन बुद्धिवालेच समजू शकतात? उत्तर आहे, 1. आत्म्यावर सुईप्रमाणे हळूहळू गंज चढ गेली आहे। ती बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने उतरत जाईल। जेव्हा गंज उतरेल, अर्थात आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल, तेव्हा बाबांकडे आकर्षित होईल आणि ती बाबा सोबत परत जाऊ शकेल। 2. जितकी गंज उतरत जाईल, तितके ते इतरांना ज्ञान सांगते वेळी आकर्षित करतील। या अतिशय महीन गोष्टी आहेत, ज्या जडबुद्धीवाले समजू शकत नाहीत। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आत्मा रूपी सुईवर गंज चढली आहे, त्याला योगबलाने काढून टाकून सतोप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे। कधीही ऐकीव गोष्टींवर जाऊन शिक्षण सोडायचे नाही। 2. बुद्धीला ज्ञानाच्या मुद्द्यांच्या आधारे संपन्न करून सेवा करायची आहे। रग पाहून म्हणजेच आवड पाहून ज्ञान द्यायचे आहे। अतिशय शूर बुद्धी अर्थात तीक्ष्ण बुद्धी बनायचे आहे। आजचे वरदान आहे, कलियुगी दुनियेचे दुःख अशांतीचे दृश्य बघत असतानाही सदा साक्षी आणि बेहदचे वैरागी भव। स्पष्टीकरण आहे, या कलियुगी दुनियेमध्ये काहीही घडत आहे, परंतु तुमची नेहमी चढती कला आहे। दुनियेसाठी हाहाकार आहे आणि तुमच्यासाठी जय जयकार आहे। तुम्ही कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही, कारण तुम्ही अगोदरपासूनच तयार आहात। साक्षी होऊन अनेक प्रकारचे खेळ पाहत आहात। कोणी रडत आहे, ओरडत आहेत, साक्षी होऊन पाहण्यामध्ये मजा येते। जे कलियुगी दुनियेचे दुःख अशांतीचे दृश्य साक्षी होऊन पाहतात, ते सहजच बेहदचे वैरागी बनतात। स्लोगन आहे, कोणतीही धरणी तयार करायची असेल तर वाणी सोबत वृत्तीने सेवा करा। ओम शांती।